चिंतनीय आहे. सध्याच्या या झपाट्याने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज आपण कुठेतरी वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललो आहोत. आणि मग पुन्हा या पिढीला वाचन संस्कृतीशी जोडण्यासाठी व्यासपीठाला आमच्या समोर विषय मांडावा लागतो, वाचन संस्कृतीची जोपासना. मित्रांनो, समर्थ रामदास म्हणतात, विसामाजी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंड वाचित जावे. आज काळानुसार वाचनाची माध्यमे जरी बदलली असली तरी वाचनाचा व्हॉट्सअपच्या अति व अनावश्यक वापरामुळे आज वाचन संस्कृती विकृत होत चालली आहे. आज लहानांपासून थोरांपर्यंत, ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत प्रत्येकाच्या हातात पुस्तकाऐवजी एक मोबाईल आलाय. आज सगळीकडे आयांची एक, पण माझा असा प्रश्न आहे की त्या बाळाला ना, त्याऐवजी जर त्या बाळाच्या हातात एखादं रंगीबिरंगी ते पुस्तक उलटसुलट करेल, त्यावरील चित्रांचे वेगवेगळे अर्थ लावेल, त्याची उत्सुकता चांगली होईल आणि इथेच त्याचं पहिलं पाऊल वाचनाकडे पडेल. वाचन ही जीवनाला आकार देणारी शिदो. 1527 वर्ष. पत्रकाराने पुन्हा गुंडाळून विचारले, स्वामीजी, मी फक्त आपलं वय विचारतोय. त्यावर स्वामीजी म्हणाले, होय, माझं वय 1527 वर्ष. याची उकल करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की मी वाचलेल्या पण त्यासाठी वाचन गरजेचे आहे. अहो, ग्रंथांच्या सामर्थ्याने आज आपण वर्तमान काळाची सांगड भूतकाळाशी घालू शकतो, पण यासाठी वाचन गरजेचे आहे. या ग्रंथांच्या तेजामधून जन्मा येते क्रांती, या ग्रंथांच्या तेजामधून जन्मा येते शांती. चला तर मग जपण्यासाठी. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. आणि म्हणूनच म्हणतात की एक वाचक मरण्यापूर्वी 1000 आयुष्य जगतो. वाचनामुळे मनोरंजन होते, वाचनामुळे आत्मभान जागे होते, वाचनामुळे घरबसल्या जगाची सैर घडते, वाचनामुळे संवाद कौशल्य सुधारते, वाचनामुळे वक्तृत्व कला सुधारते.